नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज ऑक्टोबर 25 आपण पुन्हा एकदा आलेलो पिंपळगाव बसवंत टोमॅटो मार्केट येथे। आपण जाणून घेऊया आजचा लोकल गुवाहाटी एक्सपोर्ट काय भाव आहे ते। आणि हो, त्यासोबतच जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा आणि तुमचे काही प्रश्न मांडायचे असतील तर ते कॉमेंटद्वारे तुम्ही आम्हाला मांडू शकतात, जेणेकरून आम्हालाही लक्षात येईल की तुमच्या मनात काय प्रश्न आहे काय नाही आणि कशाबद्दल आम्ही पण व्हिडिओ बनवले पाहिजे आणि काय तुमचा जो मुद्दा आहे तो आपल्याला कॉमेंटद्वारे मांडत जा। आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब पण करून घ्या। धन्यवाद। 401 खाली करणे का? इसमें ये खाली होता है, इसमें कम नहीं। कुठला माल आहे दादा आपला? पिंपळगाव। काय नाव तुमचं? कोणती व्हरायटी आहे? शाहू। वा, आमची आवडती व्हरायटी। मस्त। बात तो करेगा इकडे मार्केट कमिटीनं ॲक्शन घ्यायला पाहिजे व्यापाऱ्यांवर। काळ्यावर गेल्यावर भाव कमी व्हायला नाही पाहिजे। बरोबर। मतदान झालं नाही तरी चालेल, पॅनल निवडून आलं नाही तरी चालेल। एकदम बरोबर। डिलीट करू नका तुम्ही। नाही नाही, एकदम जसं तुम्ही बोलताय ना तसंच टाकू आपण। तो आपला क्या बोलती पब्लिक म्हणून यूट्यूबवर चॅनल, तुम्ही जेही शब्द बोलले ते तुम्हाला पाहायला भेटतील आपल्या चॅनलवर। व्हिडिओ बघा, तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा चॅनल। आतापर्यंत जेवढ्या बाईट घेतलेल्या आपण प्रत्येक ह्याच्यात एकच म्हणणं आहे आपलं पण का जे भाव देता इथं 10-20 रुपये कमी द्या, पण तिकडे जाऊन कमी नका करू, असा विषय। बरोबर। काय तुम्हाला वैताग होतो, त्यांनाही ताण होतो, परत यायचं जायचं, त्याच्यातही खर्च वाढतो तुमचा। 100% 100%। वजन ग्रेडिंग बरोबर। कमी करणं हे असं ते तसं एकदम बरोबर आहे। मतदानासाठी लाचारी झाली नाही पाहिजे, नाही झाली पाहिजे। मार्केट कमिटीवर मोर्चा आणायला पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांनी। आता काय करणार, नाही काही उपाय तर मग तेवढंच करू शकतो। शानपण होतं बाकी। बरोबर आहे, बरोबर आहे, एकदम बरोबर आहे। नाही, काही ना काही उपाय काढलाच पाहिजे याच्यावर। बरोबर आहे, बरोबर आहे। धन्यवाद दादा, धन्यवाद। काय चालू आहे अंबादास भाऊ आज? काय लावायचं मला असंच निघाल ना, काय लावा मॅडम, काय किती निघाल ते दाखवा मला पहिले। असं असं निघाल ना, जर याला तुम्ही मॅडम म्हणायला लागले ना तर मला आमच्या हिशोबाने मग याच्यापेक्षा मला टोटल असायचं असं म्हणा। काय लावायचं खाली करा, 200 रुपये लागेल। काय चालू आहे आज मंडी का? 200 सव्वा 200 रुपये। 200 सव्वा 200 गुवाहाटी। गुवाहाटी बांगलावाले 250 रुपये आणि लोकलचं दुबई 300। दुबई 300। अरे माणसा माल तो कडकच राहणार मामा। माल आहे ना, तुम्ही शेतकरी, आम्ही घेणार आहे। आम्हाला पण तुम्हाला जसा अंदाज तसं आम्हाला पण आहे मामा। बोला 200 फायनल 200। 151 रुपये लावू का? 25 लाख रुपये शेवट काय होईल मामा? 151 होईल शेवटचं। 61 होतील का मामा? नाही, तुमची इच्छा मामा, बळजबरी नाही आपल्याकडे, कारण माल आहे, मालाचं मोल करतो। 71 रुपये फायनल लावतो बघा, तुमची इच्छा असेल। हो, तुम्ही 150 लावले हो, 50 रुपये इडावर राहणार, पण खर्च आहे आम्हाला मामा। तुम्हाला मग 100 रुपये टाकल, तो विषय वेगळा आहे, पण मार्केट आहे, मार्केट पुढे जाता येत नाही। 50 रुपये नाही विकला तेव्हा काय फरक नाही पडला। हो, बरोबर आहे, पण मग आता तरी कमीत कमी वाहू दे शेतकऱ्यांना। अहो मामा, तुम्हालाच नाही हो राहिले तर आम्हाला काय होणार आहे? हे फक्त रुटीन चालू एवढं जाणार, पाहू द्या। 71ची पावती, बाकी तुमची इच्छा मामा। काय भाव मागू राहील रोहित दादा? 171 रुपये। 171। कोणती व्हरायटी दादा आपली? आर्यमान। गाव नाव? तुमची अपेक्षा किती आहे? 200 151 पर्यंत जायला पाहिजे। डायरेक्ट खाली व्हायचा भाव द्यायला गेल्यावर 20 रुपये कमी होणार आहे। बरोबर, आता बरोबर। त्यांचे 171 घेऊन करायचं काय? 151च खाली होणार। हां, तुम्हाला म्हणजे तुमच्या मनानुसार भाव भेटत नाही तोपर्यंत काही तुम्ही जाणार नाही भाऊ। आज काय आवक खूप कमी दिसते बा। आवक नाही येणार आज। घ्या व्यवहार कमी। 171 झाल्या नाही म्हणून मंडीची बोला तुम्ही। मंडी ती त्याच हिशोबाने सांगू राहिलं ना, मंडीच्या हिशोबाने बोला ना, मंडीच्याच हिशोबाने सांगू राहिलं। तुम्ही बरोबर सांगितलं, आम्ही कुठं मीडियम माल मीडियम, पण माल कडक आहे ना। 5 दिवसाची मंडी आहे तरी माल बोलतो काय करायचं? 200 लावा। कितीपर्यंत खरेदी चालू आहे दादा आज तुमची? 150 रुपये डायरेक्ट खाली व्हायचा भाव 150। काय लोकल? दादांची अपेक्षा 200 पर्यंत आहे।
काही तडजोड गुवाहाटी चालू आहे 200 रुपये. गुवाहाटी चालू आहे असं. 230 रुपये मी आता एक्सपोर्ट देऊन येईल आता. मी सांगितलं ना आहे जे मार्केट आम्हाला दररोज इंडायचं मार्केटमध्ये. 10 रुपये 5 रुपये कमी करायचे पण मग ते एवढे कमी होऊन जातात. बरोबर सांगितलं ना मग 150 रुपये. आता तुम्ही 231 मध्ये आल्यावर गेला ना 20 रुपये कमी होणार आहे. गुवाहाटी चालू करून आले ना 231 मध्ये. मग मी 150 रुपये सांगितलं काय चुकीचं सांगितलं का? नाही हो, असं थोडी करत. मीडियम का मीडियम का बोलो. 131 131 161 लगा लगे तुरंत निकल. किती म्हणून राहिले तुम्ही? 161. भाव 150 खाली करने वाला भाव. खाली करने वालाच भाव नाही. नहीं 171 लगा खाली करने वाला 161 लगा, चलो आ जाओ. खाली करने वाला बोलते ना. चलो जाओ बैठो. चलो बैठो. वीडियो के लिए आए थे खाली. नहीं क्यों रहे फिर? चलो ना खाली करने वाला अपना भाव खाली करने वाला. ये चाली. ये माल चाहिए हाँ भी चलिए कोई बात नहीं. चलो बैठो. चलो काय घालाय? पर्ची नहीं है पर साथ में चलते पर्ची नहीं. कुठला माल आहे दादा आपला? काय नाव तुमचं? रामदास संदान. बरं धन्यवाद हा. चालू आहे आता. लोकल चालू आहे एक्सपोर्ट भी चालू आहे. काय भाव दिला आता? आता काही दिली की नाही पावती? पावती दिली मी 250 रुपये गुवाहाटीची दिली. गुवाहाटीची दिली 250 रुपये. ओके ओके धन्यवाद. आता सध्याची परिस्थिती अशी बघायला भेटते का आपल्याला जेवढाही माल येतोय ना तो लवकरात लवकर उचलला जातोय, त्याचा व्यवहार होतोय आणि लवकरात लवकर आज व्यापारी पण खरेदी करून घेत आहेत माल. त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही आवक आत्तापर्यंतही 2 लाईनीसुद्धा पूर्ण नाही आहे. 2 लाईनी पूर्ण वहीवर आल्या आल्या माल लगेच उचलून घेत आहेत आज व्यापारी. क्या भाव दे रहे सेठ जी आज? 300 रुपये एक्सपोर्ट 300. रवी भाऊ काय भाव चालू आहे? 300 रुपये. ओके पुढे बघूया काय भाव देत आहेत ते. सेठ जी क्या भाव दे रहे हैं अभी आप? 311. आप भाऊ आपला 321. आपका 301. आपका सेम ही है 311 301. सब यही रेट ले रहा है. आपका सेठ जी 281. सीधा खाली होने वाला भाव दे रहे हैं क्या आप? अच्छा 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 अच्छा. ते सकाळी लवकर पुढे ते आता बरेच झाले. किती आहे? 50 आहे फक्त. लाल कसं आहे भाऊ? येत लाल होऊन गेलं. काय बात आहे बोल. येत लाल होऊन गेलं. चालो लाल टाक मला तर. माल फक्त कडक दे मला बोल. येत लाल झाला ते काढेल. बोल ना तुझं बोल. ते 15 बोल ना 200 रुपये नाव आहे. 200 रुपये चालू आहे. नाही रे बाबा लोक टाकणार सगळे 50 काय आता पुढचे किती ते 40 ते खाली करून दे. हा मला असंच आहे तो पण 1 नंबर माल एक लोक 80 रुपये 231 पावती किती आम्हीच घेतलं नाही एवढा सुपर माल. काय जा 91 रुपये लागले. 91 लाख दादा पट्टी तो उसके लिख तो कुछ भी देगा लोकल लोकल तो उसने लिख दिया. अब बोलो ठीक किया जाने का. ऐक ना मी. क्या भाई लोकल के लिए ले रहे हैं क्या? लोकल क्या रेट दे रहे हैं आप? 200 तक खाली करने का. लोकल तर टाकायचं. चलो. जा छोटू. चलो रखो. काय भाव दिला दादा? 200 रुपये घेतलं. डायरेक्ट खाली करायचं. याच्यात कोणती जर व्हरायटी? हां असं जर निघाला सर्व माल हां तर एकदम व्यवस्थित खाली होईल. ओके जर डाग निघाला तर कमी होईल शेट बरं का. म्हणजे नाही नाही बरोबर अरे का नाही? ठीक. जातात वय. चलो जा माणूस जरा छोटू. चलो रखो.
शकता तुम्ही मार्केटची परिस्थिती. आत्ता सध्या 4 वाजत आलेले. रोज जे काही आवका स्थिती आहे ना, संध्याकाळी 4 वाजता जी आवका स्थिती कमीत कमी 3 ते 4 लाईनी कंप्लीट होऊन जाते. पण आज आपल्याला फक्त 2च लाईनी पूर्ण पाहायला भेटत आहेत. काय आज आवक थोडीशी आपल्याला कमी दिसते. रोजच्या प्रमाणात आज थोडीशी आवक कमी दिसते आपल्याला. बस संपला विषय. व्यवस्थित लाव जायचा लोकलला. योगीला काय प्रॉब्लेम माहिती का ना, साईज आहे आहे बरोबर आहे. हा जो आहे ना पुढे पुढे आहे, त्याचं काय अडचण नाही, एवढं फळायला नाही इथे. हा. एवढं फळायला नाही. किती कॅरेट 100 130 आहे. आधी घ्यायचा भाव सांगितला. ही एक्सपोर्टची दिली तुम्हाला, त्यांनी दिली ना एक्सपोर्टची, त्याच्यामुळे एक्सपोर्टची दिली. बरं. काय दिली दादा एक्सपोर्ट? 291. 291 एक्सपोर्टची दिली. अच्छा, एक्सपोर्टला कलर मध्ये चालतो का नाही चालत ते नाही सांगता. बरोबर. ते ही तिकडे लोकल गेल्यावरच मध्ये कळतं. खाली व्हील गाडी. तुला पहिले व्यवहार तोंडी भाव काय करेल हे? लोकल 221. 20 रुपये त्याच्यासाठी टाकेल वरती. बरं का, निमित्त तुझा कोचा नको पडायला, याच्यामुळे ते वाढून लावेल. आता जायचं कुठं तुला ते तुझी इच्छा. चालायचं असेल बस गाडीत मी येतो समोर. या गावात आहे ना, कोणतं या गावात लोकलची ना, हा? लोकल लोकल काय दिला शेट? लोकल काय दिला तुम्ही? 200 नेक्रो लोकल 221. लोकल 200 रुपयाने मागतात. हां, आमची आहे ग्राफ्टिंग टमाटे. बरोबर. ग्राफ्टिंगला जागेवर पिकवायला 250 रुपये खर्च आहे. 100% खर्च आहे. ट्रान्सपोर्ट आणि मजुरी धरून 300 रुपये खर्च आहे. एकदम बरोबर. आता हे 200 रुपयांनी दिल्यानंतर एकरी 2 ते 2.5 लाख रुपये खर्च आहे. नाही नाही, ते तर आहे. पण आता विषय काय झालेला आहे दादा, एक खरं सांगतो तुम्हाला, म्हणजे आम्ही पण फिरतो. हां. बाजार भाव जसा चालू आहे ना, आपल्याला त्याच्यावर त्यांनाही जाता येत नाही ना, कोणालाच जाता येतं. कारण की सगळ्या ठिकाणी आहे बघा, भाव कमी झाल्यावर नाराज होणार 100% ते. शेतकऱ्याचं किती म्हणून नाही, महत्व आहे तुमचं. एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर. निसर्गाचा आपला तो वेगळा इकडं मार्केटचा असं 100%, 100%. शेतकरी जगल कसा काय? तेच नाही, तुमचा खर्च एवढा झालेला आहे, तुम्ही कष्ट एवढे करताय, त्याचं तुम्हाला फळ नाही भेटत आहे. खर्च आहे मार्केटला. बरोबर बरोबर. 250 रुपये कमी खर्च आहे. तेच ना, आता काय आता भावाचा आणि बाजार भाव आपला बाजारमध्ये काय चालू आहे आता? टमाटे काय भाव चालू आहे? टमाटे लोकल आहे 150 पर्यंत. ओके, आणि एक्सपोर्टवाले 140च्या आसपास खाली करतात. 140च्या आसपास. अच्छा अच्छा अच्छा. कुठला माल आहे आपला? हा, उमरा बुद्रुक. विदूर. नाव काय तुमचं? ललित नामदेव दात्रस. ओके. कोणता आहे आपलं व्हरायटी? कोणती? योगी 35. योगी 35. ग्राफ्टिंग करेल हे. ग्राफ्टिंग करेल. ग्राफ्टिंगला साध्या मालापेक्षा जास्त खर्च राहतो. जास्त बरोबर खर्च. आहे. कारण की ते ग्राफ्टिंगचा खर्च वाढतो. हां, एक झाड 10 रुपयाचं येते. एक झाड 10चं. आणि असं हे कितीला पडतं आपल्याला? 1 रुपयाला. 1 रुपयाला. म्हणजे डायरेक्ट 10x वाढवाय बा याच्यात. हा, लागवडीपर्यंत. लागवडची सुरुवातच तिची 11 रुपयांनी सुरुवात यायची. बरोबर बरोबर. गाडी वगैरे सर्व खर्च त्याच्यानंतर त्या हिशोबाने तुम्हाला ते भेटत नाही, जसं पाहिजे तसं ते भेटत नाही. कमीत कमी भांडवल काढण्याकरता 300 रुपयांनी गेलं पाहिजे. फक्त 100%. तेव्हा भांडवल निघत. बरोबर आहे. तुम्हाला म्हणजे 400च्या आसपास गेलं तर काहीतरी भेटेल बा तुम्हाला. हा. बरोबर बरोबर. चला, आता काय बाजार भाव जसा आहे त्यानुसारच तुम्हाला पण तडजोड करावंच लागते आता सर्वांना. मित्रांनो, तुम्ही आता बघितलंच असेल आजचा काय बाजार भाव आहे ते. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.